अंड्याची करी. जास्त काय मसाला वगैरे काय वाटण करत नाही आहे मी. साधं सिंपलच असतं. जास्त एवढं काय त्यात मटेरियल मसाला वगैरे काय घालायचं नाही. नॉर्मल आपलं कांदा, टमाटा, खोबरं वाटण केलेलं आहे. जास्त काय त्याला मोठं काय मटेरियल असं वापरत नाही आहे मी. साधं सिंपलच मला आवडतं. जास्त स्पायसी नाही, जास्त एकदम आणि नाही, मीडियम करणार. पहिले घातले खोबरं, कांदा, टमाटा ह्याला लाल करून घ्यायचे चांगलं. त्याच्यानंतर गॅस एकदम स्लो केला ना मग चांगलं तिला मिळतं. आणि फास्ट ठेवलं तर मग सगळं वाटण करपून जातं. त्याच्यासाठी स्लो गॅसमध्ये नॉर्मली थोडं जास्त काय एवढं ग्रेव्ही वगैरे करणार नाही, कारण की मी एकटीसाठीच बनवणार आहे. आणि जास्त काय मी त्याला ग्रेव्ही काही जास्त वाढवणार नाही आहे. एकदम नॉर्मल जसं त्यासाठी करतो आपण. कारण की माझे मिस्टर तर आता ते काही जेवणार नाही आहे. त्यांची तब्येत जरा बरी नाही म्हणून मग आता एकट्यासाठीच मला करणार. थोडंसं करणार आहे. काय मटेरियल तर मी काय घातलं नाही. कांदा, टमाटे, आलं लसूणची पेस्ट आणि थोडंसं खोबऱ्याची पेस्ट जास्त घातलं. जे आहे ते आपल्याला अवेलेबल करायचं. नंतर एक जण भरपूर काय वाटण करून जसं काय नॉनव्हेजचं केल्यासारखं करतात तसं मी काय करत नाही. थोडं साधं सिंपल असंच आवडतं. जास्त मला मटेरियल मसाला वगैरे जास्त स्पायसी वगैरे काय आवडत नाही आहे. झालं तेवढंच करायचं. आता काय आपलं फोडणी तर दिली आहे मी. पावसाळा असं चालू आहे. पावसाळ्यात काय जरा 1 सेंटीमीटर पाऊस प्रॉब्लेम नेटवर्क नेहमी सारखं नेटवर्कमध्ये जात असतो. त्यासाठी व्हिडिओ बनवताना प्रॉब्लेम होतो. नेट आधी जात असतो.